नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आता फार्म हाऊसलाच आहे मी, तुम्हाला बॅकग्राऊंडने समजतच असेल। आणि आता आपण टाकी भरत लावली, सिमेंट टाकी। आता पूर्ण 3 दिवस झाले, आज 4था दिवस आहे। तर भरपूर खूप सुकले ती आणि एकदम ओके झाली आहे, कीटाणू वगैरे आता सगळेच गेले असतील। आणि आज भरपूर काम होते म्हणून आता दुपारी व्हिडिओ शूट करायला चालू केलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण सगळ्या फिल्टरचे जे स्पंज आहेत ते धुवून काढले। ते एक 2 3 4 स्पंज, 4 फिल्टरचे स्पंज आपण धुतलेत। तर आता ही टाकी भरत लावली, आता हिला झाले 5 मिनटं भरते, दाखवतो तुम्हाला। तरी बघा ही अशी ते भरते। आणि आपण विचार केला या टाकीत काय सोडायचं, तर ते गोल्डफिश तर सोडायचेच आहेत। आणि दुसरी गोष्ट, हे इथे आपले एंजल फिश आहेत। तर यांना आजार झाला की काय माहिती नाही। आणि ऑक्सिजन आता फुल ठेवलं आहे मी, आणि यांचं पाणीसुद्धा चेंज करून यात नवीन पाणी ॲड करणार आहे। आणि एक 3-4 दिवस तरी आपण यातच ठेवणार आहे। आणि याला पण पूर्ण सायकल व्हायला फिल्टर वगैरे लावून एक दिवस पूर्ण सोडणार आहे। म्हणजे आजचा दिवस, बहुतेक उद्या आपण ते टाकीत फिश सोडू। तर हे एंजल फिशसुद्धा आपण त्यात सोडणार आहे, कारण एंजल फिश ही जातच वेगळी आहे, त्याच्यामुळे काही इश्यू येणार नाही। मी हे पण सोडायचा विचार करत होतो, हे गोल्डफिश, पण नंतर म्हणलो की आपली ब्रीड जी आहे ती कशी म्हणजे प्रॉपर ओरांडा फिश येते की गोल्डफिश येते की मिक्स येते काय ते सगळं बघण्यासाठी, त्याच्यामुळे मग बोललो की एकच आपली गोल्डफिश सोडू आणि नंतरला एंजल फिश पण त्यात सोडूया। तर ते पण कसे रेझिंग मोठे फिश झाले की आपण ब्रीडिंगचं सेटअप लावायला मोकळे। आणि आपला हा एक टँकसुद्धा खाली होईल, म्हणजे जेणेकरून आपण याचं ब्रीडिंग सेटअप कोणतं तरी लावू शकतो, किंवा दुसरे फिश ह्यात टाकून आपण फिश टँकमध्ये ब्रीडिंग सेटअप लावू शकतो। सो ठीक आहे, आता टाकी भरून जेव्हापर्यंत भरते तोपर्यंत हे करू। आणि हे बघा इथे मी स्पंज आणलेत, तर हे आता ओले आहेत बऱ्यापैकी। हे बघा, हे सगळे खाली ओले आहेत, तर त्यांना थंडावा राहील तेवढाच, त्याच्यामुळे आपण ते लावलेत। आणि पाणी पण पडत नाही, सो ठीक आहे, मस्त आहे। आणि यांचं ऑक्सिजन बंद की चालू आहे, तर यांचा ऑक्सिजन घेऊया मध्ये, आणि थोडा फास्ट करायला लागेल। ओके, आता फास्ट आहे त्याच्यामुळे काही इश्यू येणार नाही। आणि इकडे तर ऑक्सिजन एक हे एअर पंप आहे, आणि दुसरा म्हणजे फिल्टरसुद्धा आहे। आणि आता काय करणार आहे, तर हे जे आपले कोई फिश आहेत त्यातले जे कबूतो कोई आहेत मोठे मोठे पीस, ते आपण त्यात सोडणार आहे। तर आता त्यात फिश सोडतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो। 6 कबूतो काढलेत आपण, हे 1 2 3 4 5 पाचच आहेत, एक उडी मारली। तर ठीक आहे, पहिले हे 5च्या 5 आपण सोडूया, डायरेक्ट अशी उचलून यात आपल्याला रिलीज करायचे आहेत। तर हे बघा इथे सगळ्या गेल्या, तर आता जे सुटले तीसुद्धा, हां ती बघा भेटली, ही बघा, तर हीच आहे ती कबूतो। तर हिला आपण आता यात सोडूया। तर आता यात कशा मोठ्या मोठ्या सगळे झालेले आहेत, आता हे सेलिंगसाठी आपल्याला अवेलेबल आहेत। तर ठीक आहे, तर आता सगळी कामं करून घरातून परत आलो आहे। तर आता इथे बोरिंग चालू करूया आपण, ओव्हरलोड येतोय का बघूया। ओव्हरलोड आला, एकदा मीटर बंद करूया, कारण आता दुपारचा टाईम आहे त्याच्यामुळे जास्त ओव्हरलोड येतो, कारण सगळ्यांच्या लाईट्स वगैरे चालू असतात आणि मग आपल्या मीटरवर म्हणजे सगळ्या पूर्ण लाईनवर लोड येत असतो, त्याच्यामुळे आता बघूया परत। ओव्हरलोडच येतोय, तर ठीक आहे, 1 मिनटं, दोन्ही आपण कनेक्टर बंद म्हणजे स्विच बंद करूया। आता बघूया लावून किती लोड कमीचा आहे। तरीसुद्धा कमी आहे, एकदा बघूया, नाहीतर मग थोड्या वेळाने चालू करूया। नाही, ओव्हरलोडच येतोय, सो ठीक आहे, थोड्या वेळाने चालू करू। तर आता जाऊया, कारण मी डायरेक्ट आलो तर डायरेक्ट पहिले त्या शेडमध्ये गेलो। तर आता लॉक ओपन करू, बदकं आपली वाट बघतात खाणं खाण्यासाठी। कासवांना तर आपण पहिलेच टाकून गेलो आहे, हे बघा दोघं पण बाहेर बसलेत मस्त, आणि एक आतमध्ये, दोघं आतमध्ये आहेत। आणि हे बघा हे इकडे बदकं ओरडत आहेत, गरम होत असेल त्याच्यामुळं। आणि इकडे हे आहेत, इकडे आपले सगळ्या कोंबड्या आहेत। तर जो मोठा कोंबडा होता आपला, तो तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओ, तो कोंबडा आपण आज विकला।
आहे आणि एक काळी एवढीच कोंबडी होती. तर ती कुणाची होती ती दाखवतो, कुठली होती ती. हे बघा, या ज्या कोंबड्या आहेत, हे बघा या ज्या कोंबड्या आहेत ना, त्यातलीच एक कोंबडी होती. यांची आई होती खरं तर ती. तर ती आज सकाळी आपण देऊन टाकले. एक कस्टमर आलेले तर त्यांना पाहिजे होती, तर ती दिली. आता या काळ्या छोट्या आहेत आपल्याकडे आणि बाकीच्या या इकडे आहेत. तर किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 एक कोंबडी, हां 6 7 होत्या. यातला पण एक कोंबडा आपण दिला आहे, मोठा होता तो. तर ठीक आहे. आता कबूतर कोई बघूया काय हालचाल आहे. तर कबूतर कोई इकडे आहेत. तर यांचं पाणी थोडं चेंज करायचं होतं आपल्याला, पण पाणीच येत नाही, ओव्हरलोड आहे. आणि हे स्पंज कशासाठी आणलेले आपण, तर तुम्हाला बोललोच की ते तसं आपला जो पिंजरा आहे त्याच्यावर आपण टाकायला आणलेले. तर आता हे सुद्धा आपण फाडून घेऊया पटापट. आणि फाडून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो, आणि कसा फाडता तो पण सुद्धा दाखवतो, मी कसा फाडतोय ते. तर आता तुम्ही बघितलात की आपण स्पंज कसा कापला त्या कटरच्या साह्याने. तर हे बघा, 2 ब्रेडच्या लाद्या आपण कापलेल्या आहेत, म्हणजे स्पंजच्या लाद्या. तर आता यांना आपण भिजवणार आहे आणि आपल्या त्या पिल्लांच्या ज्या लोबटच्या ह्याच्यावर आपण ठेवून देणार आहे. तर ठीक आहे, बघूया. एक ठेवायची आणि एक ह्याच्यावर ठेवणार आहे, पण आता ह्याच्यावर ठेवायची की नाही ते नंतर बघू. तर ठीक, आता यांना भिजवतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता आपण ठेवलं आहे हे स्पंज. बाजूनी सेम ब्रेडची लादी वाटते, ती गोष्ट वेगळी आहे. तर हे बघा, पाणी प्यायला आला आहे तो, आणि इकडे हे सगळे बसलेत. तर ठीक आहे, बघूया आता. फक्त मधनं पाणी पडतं आहे की नाही पडतं आहे ते. नाही पडलं तर चांगली गोष्ट आहे, पडलं तर दुःखाची गोष्ट आहे. कारण त्यांना थंडी, म्हणजे त्यांच्या अंगावर पडलं तर मग परत ते भिजतात, मग आजारी पडतात वगैरे. आणि हे आपले गोल्डफिश इकडे सुद्धा आहेत. आणि हे एंजल फिश, यांना थोडंसं मीठ वगैरे टाकून देतो. बाकीचे हे फिश आपले सगळे ओके आहेत. आणि गुरामी फुल प्रेग्नेंट, म्हणजे फुल लोड आहेत. तर तिकडं आपण बघूया गप्पीची हालत काय, आणि काय रिझल्ट आहे काय ते बघूया. 2 दिवसात काय ब्रीडिंग झाले का. हे बघा, ही पिल्लं इथे आहेत. ओ माय डॉग, हे बघा इथे सुद्धा पिल्लं आहेत. तर हां, होती ब्रीडिंग, नाही अशी नाही. आणि कोळंबे वगैरे ते सगळं खालतीच आहेत. सो ठीक आहे. हे बघा, कोंबड्या पाणी प्यायला गेल्यात. आता इकडनं पिल बहुतेक. हो, हे बघा. तर हा पाणीसुद्धा थोडा चेंज करायचा आपल्याला. तर बघूया आता बोरिंग परत चालू होते का. नाही झाली तर मग 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 आपल्याला करावं लागेल. इथं पाणी कसं का आलं आहे, इथे पाणी कुठून आला. ठीक आहे, बोरिंग चालू केलं समजेल. ओव्हरलोडच येत आहे. दोन मिनटं मीटर बंद करूया, बघूया येते का चांगलं. तर हे बघा, इकडे ही आपली झाडं आहेत, हे तुम्हाला दाखवलेली. तर आता कलिंगड आहे ना, आपल्याला लावायचं आहे त्यात. तर त्याला आपण सोल्डरिंग करून तारेने बांधून घेणार आहोत. तर ते आता थोड्या वेळानंच करेन, आणि नंतर आपण ब्लॉग एंड करू. बघूया पुढे काय होतं आहे ते. आणि हे सगळी झाडं अशी आहेत ओके. आणि हा सुद्धा आता ग्रोथ होतो आहे. तर ठीक आहे, आता चालू करू आणि बघूया ओव्हरलोड येतोय का.
हो ओव्हरलोड येतोयच, तर असो ठीक आहे. संध्याकाळी भरू पाणी. तर आता ही टाकी घेऊया आत आणि तिला सोल्डरिंग करून तारेने बांधून घेऊया. तर आता दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता बांधून झाले आपली टाकी, हे बघा एकदम ओकेमध्ये. तर आता हिला नेऊन ठेवतो बाहेर, तिकडे ती बाहेर ठेवली आहे हे बघा. तर ठीक आहे, कासवानं वगैरे पण खाणं टाकून झालं आहे, ओव्हरलोड येते त्याच्यामुळे आता आपण 5 वाजता ते पाणी भरू. तर मग आता तो नेक्स्ट ब्लॉगमध्येच आपण दाखवू. तर आता ह्यांना सगळ्यांना फीड टाकून घेतो आता आणि मग नंतरला घरी जाऊया. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती. तर सगळ्यांना फीड टाकून झालं आहे. तर आजची कामं तरी झालेत नॉर्मल तरी. आता फक्त ही टाकी भरायची आहे आणि या टाक्याने दोघांचं पाणी खाली करायचं आहे आणि थोडं इंजनला पण पाणी भरायचं आहे. सो त्या संध्याकाळी करेल, तर ते मी तुम्हाला उद्या दाखवेल ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एवढाच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजला सुद्धा आपल्या फॉलो करायला विसरू नका, त्याची लिंक किंवा मी नाव इथे देत आहे. सो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.